प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी नेहमीप्रमाणे शेतकरी, दिव्यांग आणि गरजूंवरील अन्यायाच्या विरोधात आपला आवाज उठवत चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथे आगळ्या-वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधलं। राज्यभरातील राजकीय नेते आपल्या कुटुंबियांसह रंगपंचमीचा सण साजरा करत असताना बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी रस्ते रंगवत शासन नीतीच्या फसव्या आश्वासनावर अनोखा आंदोलन दोन रंगाचे पुतळे ओढत शेतकरी विरोधी नीतीवर संतप्त भावना व्यक्त केल्या। महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु अद्याप ती पूर्ण न झाल्यानं बच्चू कडू यांनी शासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार की भगवा, हिरवा, निळा या रंगातच राजकारण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या आंदोलनात हजारो प्रहार कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि त्यांनी संत गाडगेबाबा अभ्यासिकेचा परिसर रंगवून वेगळा सामाजिक संदेश दिला। चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाच्या फसवेगिरीवर टीका करणारे पोस्टर्स लावण्यात आले। लाडक्या भावाला लुटले आणि बहिणीला दिले, कापूस हिरवा, भगवा, निळा, पांढरा झाला आणि सगळ्या झेंड्याचा कपडा शेतामधूनच आला या पोस्टरमधून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी बच्चू कडू म्हणाले, शेतकरी आणि शेतमजूर यांना फसवून सत्ताधारी पक्षांनी सत्तेचा गैरवापर केला आहे। आश्वासनांची फसवणूक करत सत्ता भोगण्याचा डाव रचला आहे। मतदारांशी केलेली ही फसवणूक लोकशाहीसाठी घातक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी तत्काळ पूर्ण करण्यात यावी। दरवर्षी बच्चू कडू रंगपंचमीच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जोपासत शाळा आणि रुग्णालयांना रंगवण्याचे कार्य करतात। यावर्षी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभा घेतला आणि आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या आश्वासनाची आठवण करून दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।